मोगली आहे फक्त छोटी चड्डी नाही. मोगली कर याला याला लटक रोड्या. ए दादू थांब. आता इथून आम्हाला सरळ वरती जायला रस्ता आहे. आता इथून रस्ता तुला माहिती का रस्ता? नाही तो सांगणार नाही. आपण जिथे जायला आपल्या मागे येतो, आपल्या पुढे नाही चालत. रोण्या येतोय ना. तर हा रस्ता तुम्हाला दिसतोय इथं. मागच्या वेळी मी आलेलो तेव्हा पूर्ण इथं वॉटरफॉल होता, पाणी वाहत होतं. पण आता उन्हाळ्यात बघा काहीच नाही. आणि हे जे आहेत कुत्रे आमच्या सोबत, हे आमचे मित्र आहेत. यांना सगळा रस्ता माहिती आहे. आमच्या सोबत पूर्ण खालीपासून कुशवली गावापासून टॉप पर्यंत आलेत. हा दोन्ही कुत्रे दोन्ही रे नाही. हा एक लाल एक आणि अर्धे तिथं आहेत अजून. आणि हे पहाडेश्वर मंदिर. चला आम्ही चाललो पुढं. हा बघा हा पाया खालूनच जातो. हा का प्रसा आला बघ पाया खाली तो. हे बघ पाडल तो एखाद्याला. पूर्ण जंगलातून रस्ता आहे आता. काय रे पुढे पण मुतो. तर आता आम्ही चालतोय आणि आम्ही तिघच आलोय पुढं. बाकीचे सगळे महाग आहेत. आणि हे जंगल बघा कसलं घनदाट आहे. नेटवर्क इरोर आहे डायरेक्ट आता वरती. इथं कुठंच नेटवर्क नाही. नाही वरती पण नेटवर्क. हा मग काय खालून वर आहे आता. डोंगर तर सरच नाही चढायचं. डोंगराची हवा न बाई. तो पिक्चर काय वाटतंय ना इथं. होय ना. आपण आलो असतो ना दुपारी इथं बिथं मस्त आराम केला असता. पण आता आपल्याला टाइमच एवढा झालाय ना. अंधार होईल. हा मग तेच तर बोलतोय मी. तुला माहिती ना काय. हा मग दनादन नाही रे, दमून जाणार आपण. तर मित्रांनो आता आम्ही स्टॉप घेतला इथं, कारण की इथून 2 रस्ते लागलेत पुढं. आणि थोडं कन्फ्यूज होतोय कारण की सेम रस्ते दिसतात म्हणून. आता आम्ही थांबलो इथं आणि आमच्यासोबत यो पण थांबलाय. सगळे वरडत चाललेत. रस्ता बघा, रस्ता कसला भारी आहे. हा इथून दिसतोय बघ. हे इथून मोकळं दिसतंय. इथं वरती जायचं आम्हाला. दादू आहे बघ तिथं जायचं आपल्याला टॉपला. हा इथून डायरेक्ट दरी. हे कसली आहे बघ. इथून चढायचं वरती. हा बघ इथून रस्ता आहे. हे राहुलदा इथं गेला होता पुढं पूर्ण. चल चल पाय चाल. चला आता चढा नाही का. आता पूर्ण चढण. ताकद नाही बोलायची आणि ताकद नाही चालायची. पूर्ण आहे भाई. अरे हारने वाले को बाजीगर कहते हैं. हा बाजीगर का उतरतो. अरे पण हारने वाले को कधीपासून बाजीगर घ्यायला लागले. बोललाच का मध्ये थांबते का जोडतो का तू मध्ये का बोलतो. वरती बघितलं तर जाणारच नाही. सगळ्यांनी थाईच मारल्यात आज. नेवर गिव्ह अप. दादू कसं वाटतंय तुझा पहिला एक्सपिरियन्स? 100% खो खो मग झाले. महिन्याभराचा वॉर्मअप. आलोय आता आम्ही आलोय चांदच्या झरण्यावर. या झरण्याचं नाव चांदचा झरणा आहे. पण इथं आता पाणीच नाही झरण्याला. तरी पण इथं आपल्याला वाचायचंय. आणि हा बघा अंगठा थम्सअप.
नाही पाणी. हे का इथं पाणी आहे. पी रे. उमाकान गेल्याला तिथं बसलो असतो ना. इथंच पाणी असतं ना पूर्ण. हे काय हा छानसा जिरा आहे. हे ते झाड आहेत ना. पावली कुठं पूर्ण देव पावली. हा चल 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 इथून वरती जाऊ. इथं वरती थांबू ना सावलीत. इथं बसू. या इथं मस्त मोकळं मैदान भेटलंय. दादू कसं आहे, चांगलं आहे का? खाऊन बघ जरा आणि मला पण सांग. काय बरोबर नाही कच्चं आहे का? आज पहिले गेले तर शेजवान चटणी घ्यायची. कसा बदल तोंड बघ. मी कल्याणचा बिअर ग्रिल्स. हा तू काढल्यांचा बिअर गिल्स काय पण. हॅलो, तर बघू शकता आम्ही इथं आलोय. तर बघू शकता आम्ही इथं आले. सो गाईज आम्ही इथं आले हाजीमारांच्या वरती चाललोय डोंगरावरती. आम्ही दादी मला भेटायला चाललोय. त्यांचा आजोबा खाली होता. 2026 ला मोठा कमबॅक होणार आहे. जीवन में और क्या मांगता है? खालून लपून आली म्हणून बोललो खालीच बोललो लपून ठेवा एक एक बाटली. हे वरती आले पाण्याची जाणीव बघा. बाजूला पाणी नंतर वाटतच नाही. फक्त नाचूशी वाटतंय. फक्त चालूशी वाटतंय. रोन्या फक्त नाचूशी वाटतंय. फक्त वाटतंय. गाडी चालले ग. तर आता आम्ही निघालोय परत पुढं, कारण की जास्त वेळ थांबला ना बॉडी थंड होऊन जाते आणि मग परत चालायची इच्छा नव्हती. फक्त नाचूशी वाटते. फक्त चालूशी वाटते. आता फक्त चालूशी वाटते. जंगलात झाडी झोडपीतून चालूशी वाटते. नवीन डायलॉग. आता इथून 2 रस्ते आले. इथं एक आहे आणि इथं एक आहे. काय लिहिलं इथं? डीबी ग्रुप. हा बघ इथे. अरे इथं पण निशाण आहे. इथे ह्या साईडला जायचं ना बाबू. काय हा पण त्याला विचार ना पहिले. हा बघ हा रस्ता 5 पीरचा आहे का डायरेक्ट. 5 वीर. हा 5 पीर आणि आता आदिमा. इथं लिहिलंय. इथं आदिमा ना बाबा. डी कंपनी. डी कंपनी स्वतः डी बोलतोय. इंस्टाला जाऊन चेक करा डी कोणी. लागलं रे माझं नख मला. लेफ्ट मार. लेफ्ट कशाला. चला रस्ताच. अरे सफर खूबसूरत है मंजिल से भी. अरे हम चले बाहर में गुनगुनाती राह में. कष्ट घ्यायला. हा बघ सगळ्यात पुढं. चल रे चल पाडू नको आम्हाला. पहिले तू पुढं चल. हा गुजरात का करिश्मा आहे. चल सगळं निसर्गाने केलेलं आहे. कवलतो पाडापाडी आहे का? पडला पाहिजे दोनदा आहे का धडपडी होणार. चला काठी गांधीजीची. अरे फक्त निंजा मनुष्य वाटतंय. फक्त काय मोगली. अरे मोगली आहे ना आमच्याकडे. मोगली आहे फक्त छोटी चड्डी नाही. मोगली कडे याला लटक रोड्या. ए दादू थांब. पाय पण वरती स्टॉप या का आपला एक. झाला जंगल संपलं मित्रांनो. हा जंगल संपलं. मैदान आहे का? हा कबड्डी खेळायची का? हे जंगल संपला प्रसाद. आता आम्हाला जंगल संपलेलं आहे आणि इथून आता नजारा बघा. फक्त नजारा बघा. फक्त पट्टा बघा. आहे ना. नीट जावा फक्त. हे बघा नजारा बघा.
सनसेट आहे. चल खाली बाकी अजून चल चल अजून वर बाकी आहे. आम्हाला जर जायचं आहे. हे बाई पूर्ण हिरवगार असतं रे. हां हां मग तिकडून आलोय. आता रस्ता एकदम सरळ चढण चढायचा आहे. आणि हे बरं केलंय रे पायऱ्या. या दगडांच्या पायऱ्या लय भारी बनवलंय. काय हे पायऱ्या नसतात तर आपला पाय किती सटकला असता पावसाळ्यात. 2 पाय टाकून 4 पाय खाली गेलो. मग उतरताना लय डेंजर वाट लागते. पायऱ्यावर आहेत. आता आम्ही आहे ना थोडंसं अर्धा तास खाली असेल फक्त मेन स्टॉपवर जायसाठी. आणि एवढं भारी वाटतंय ना आता कारण की मोकळं जंगलातून आम्ही बाहेर आलो. आता बघा तिकडून पूर्ण बाहेर आलो आणि इथं एवढी हवा येते ना भारी. समोर एवढा व्ह्यू पण एकदम मस्त आहे आमच्या. आता आम्ही आलोय डोंगराच्या मधोमध आणि म्हणजे पूर्ण दर्या आहे. डायरेक्ट दाखवू का तुम्हाला या साईडून कसं आहे कसं आहे. अय भाऊ कसं आहे हसतंय. इकडे हा बघा त्याच्या मागच बघा. मार्ग एवढंच आहे का. हा तेवढाच आहे ना छोटा आहे तो. काय पडेल वाटतं हवेनी पडेल त्याच्यावर काहीतरी नाही एवढं नाही खोल. खेच खेच अजून अजून खेच. एकाला धरून फोटो काढायला लागेल आहे ना. हे काय हवा आहे. हे लय भारी हवा आहे. हा 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 लय बरं वाटलं. फक्त बॅग काढूशी वाटते आता. हे अरे काय रे धर रे दादू जरा कॅमेरा धर. दादू कॅमेरा धर ना. अरे कॅमेऱ्यावर हात धरतो यार काय यार तू यार ब्लॉगर का. हे गाईज आता बागुलचा ब्लॉगर. आता काय काय बोल चेंज झालं. चुकला बागुलचा बाबल बागुलचा ब्लॉगर राजूसकडे. आता तिथं हवा बंद व्हायचं काय नाव घेत नाही. आणि ना समोर सूर्यास्त होतोय. एवढा सुंदर दिसतोय ना एकदम लय सुंदर दिसतोय. कायचं नाही बघा. अरे बापरे हवा आहे का काय. ए अरे हवा आहे का काय. डेंजर हवा येते आता. त्यांचे फोटोशूट चालू हवेने उडल असं वाटते. राहुल पुढं जाऊन वर बसलाय फोटो काढायसाठी. आता मित्रांनो सूर्यास्त झालाय आणि आहे ना थोडंसं चालायचं बाकी आमचं. अंधार पडायच्या आधी आम्ही आता पोचून जाऊ. सगळे आता सामान घेऊन चढलेत पुढं. आहेत बाकीचे मागं थोडे. चला आता भूक लागायला लागलेलं आहे. हा हा काटेत असं कॉलिंगवरती चालू राहतं. म्हणजे पहिला जो चालेल त्याला काय अडथळा आला पुढं तो शेवटपर्यंत आवाज येतो की इथं असा असा अडथळा आहे. म्हणजे मागून जो येणार आहेत त्यांना सोपं जाईल. म्हणून पहिल्या चालणाऱ्यावरती लय जिम्मेदारी असते. प्रत्येकाच्या कॉलिंगवर चाललं ना मग असं सुरळीत प्रवास होतो. बघा ही वाट एकदम खतरनाक आहे. त्याच्यात हवा आहे एवढी हवा आहे एवढंसच चालायला आहे. तो डायरेक्ट गेला ना खाली पूर्ण तरी. चला आता नीट चालायला लागेल. गेलं पाहिजे. चला चला नीट चाला वरती. मग नवीन पब्लिकला माहिती नसतं ना रे आपण कसं आलेलो आहे आता. माझं म्हणणं काय नवीन होतो मी ना. तर मित्रांनो आता आम्ही टॉपला पोहोचलोय. आम्ही आता अशा टॉपच्या पॉईंटवर आलोय ना. तुम्हाला मी दिसतोय का नाही काय माहित नाही कारण की ना सूर्यास्त झालाय. पण थांबा आता दिसत असेल मी तुम्हाला. आणि आता माझ्या मागं बघा तुम्ही पूर्ण चमचमता शहर आहे. नाशिक आहे. नाशिक नाही रे पूर्ण बदलापूर वांगणी आहे बघा. दिसतंय का लय भारी सनसेट दिसतोय. एकदम टॉपच्या जागेवर आलो आम्ही आता. आता आम्ही निघतोय डायरेक्ट टॉपवरती आलोच आहे. म्हणजे तसं पण 2 मिनिटाच्या वर इथं झोपडी आहे. 2 मिनिटं इथं एक स्पॉट होता म्हणून इथं फोटो काढायला आलेलो. आता आम्ही चाललो डायरेक्ट झोपडीत. काहीतरी आता भूक लागली काहीतरी खाऊ बिऊ मस्त. चला आता डायरेक्ट उड्या मारत
लेट्स गो. चलो. तर आता माझ्या कॅमेऱ्यात तुम्हाला काही दिसत नसेल कारण की अंधार झालाय पूर्ण वरती, तरी मी फ्लॅश लावून तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय. आणि आत्ता आम्ही आलोय आत्ता मामाच्या झोपडीत. इथं झगडे चालू आहे कुत्र्यांचे. होय चुप. मामाची झोपडी दिसतंय का? काय नाही दिसत. उद्याच दाखवायला लागेल तुम्हाला सगळ्यांना. आता दे पट्टा जरा. एक नंबर चालू आहे, एक नंबर. चल 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 उठ उठ उठ. चल हे प्रसाद जेवायला चल. चल रे उठ जेवायला चल. चला जेवायला चला. आतमध्ये तो पूर्ण दूर दूर झालाय चुलीचा. करम कितने जतन चूल चालू आहे. जेवण पण रेडी आता. तर आता आम्ही बसलोय लाईनी जेवायला. सगळ्यांच्या प्लेटी येतात. आता आम्ही जेवतोय मस्त. तर मित्रांनो आता आमचं मस्त जेवण बिवण झालंय आणि आता आम्ही झोपतोय अंगणात बाहेर, कारण की गरमीचा मोसम आहे पण एवढी थंडगार हवा चालू आहे ना की आता आम्हाला अंगावर घेऊन झोपायला लागते. इथं पण लय थंड हवा चालू आहे. तर चला मी आजचा व्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.